आषाढी आहे माय सांगितली कोंबड मागायला लागेल ना आज गिराई किती झालं दुकानावर बसा लागन जाऊन. मायच्या घरी जावं लागते दाबून कोंबड खावाले. कोठं गेली मामा कोठं गेली कोठं गेली मामा कोठं गेली. कावकारे हाय बुड्डी तिकडे दडून आली माय हॉलकट आज कोंबड्यावर वासन गे कायले बोंबले एवढ्या ना भाई आली ना असतो घराकडं इकडं. अहो माय मी अगदीच घरी होती म्हणून आलो कोंबड्याची भाजी भेटेल म्हणून थोडीशी माय थोडसे उरण तर हाड देतो या तुले य काय ना दाबून दे तुझले हाड या ना इकडं. काम काय रे नवरा गिवरा कुठं गेला नातवं कितवं कुठं गेले तू भाई आली ना इकडं मग. गेले आत्याच्या गावले नवरा गेला कामाले. हो का म्हणून आली का हे हाय सोन की घरामध्ये कार आणताय ना का नाही का पाया लागेल ना मग द्या लागेल तुला थोडीशी भाजी. हरू बोल ना ती ऐकर गे ना कशी बोलते गे तू जोऱ्या जोऱ्याला थोडीशी हरूही बोलत नाही. भाड्याचाच बैल आहे जेव्हा पाहिलं तेव्हा तिच्याकडूनच बोलत राहते. होते घेते गे मयूर पेन्शनचे पैसे भेटते बरं तू लाले घेते नाही तर काय तुझ्याकडे भुरका मोठी आणली होती सासरवाडी कोठकभर गल्ला मयासाठी. हरमच बुडा आहे म्हणते पण ना ऐकले का होते गे खाली तर लागले पाहिजे झगडे चुप राही ना का. पाय नका रे तवाची पाहिली माणसाच्या मागं किरकिर किरकिर लावताय लेकाची. तुझ्या बापच नाही का भाड्याचाच बैल आहे म्हणते पण म्हटलं तर दुःख लागते किरकिर नाही करू तर का करू मग आता. कोंबडा असेल तर देण्यावर सांगितलं बाई. त्या बाई हाय 1-2 किलोचं कोंबडं घेऊन जा खाशीन तरी तू. केवढ्याचं जी पण परी काहाचे व बाई तू आपण पैसे देऊ तू आपलीच आहे ना घेऊन जा ना तू अशीच मयाकून. ऐकटा तिथे 2 किलोचं कोंबडं देत आहे तू का फुकट चौकात हे. अरे पेन्शनचेच पैसे आले ना खाऊ दे ना तुझं का चाललं काय रे ते मला आणून द्यायचो दे. सो का कोणी बाहेर द्यायचो का तेच आपल्या पोरीला दिला असता तर ती पोरगी खात नव्हती का काय लिहित होती आपल्या घरी वाटीभर भाजी मागायला. अखेर काही तलप आली तर मला आणून देते ते काही खा प्याचं. तू तुझ्या भाड्याचा बैलो नाही का रे नाही का तू रे जास्त शांपण करता थांब नाही तर ढेंगणार लाच मारून. अरे ते नॅन्टिकीन आणून देते एखादी वेळ खर्रा मर्रा खावाले आपण खात मला. असाल ना म्हणून देतात तिला 2 किलोचं कोंबडं फुकट काय हो. 2 किलोचं कोंबडं फुकट देत नाही जा घरी नाही तर ते पैसे देण्यावर सांगितलं बाई का आणि झगडत आहे. तेव्हा आमच्या घरी आम्हालाच लागते जा त्या सुलतानच्या दुकानामध्ये असं. ते सांगली त्या कवितीले आपल्या घरी कोणचं कोंबडं आहे आपल्याला जायला लागलं दुकानामध्ये मागायला. चाल लवकर आता कविती जायच्या पहिलं. हो चाल लवकर चाल. कामा येतो कचरा झाला उपड ना घेता हलकटे कचरा उपड म्हणलं. उपड ना घे तूच माझं घर उपड तू आले झगडत आहे का रे. चला कोंबडं पकडत जायचं आहे त्या सुलतानच्या दुकानावर चला लवकर चला. चल. तुम्हाला कोणं भेटते का रे कोंबडं मले आल्याशिवाय पहिलं मले यावं लागते तेव्हाच तुम्हाला कोंबडं भेटते. कुठे ढगच पाठी देते येऊन जसं काय तुझं काम आहे राहायची ना कोंबड्याच्या मागे धाव लंगडा होऊन अजून हागणं मुतणं कोण करणार आहे तुझं. ते पोरगी तर गाणंच दाखवते तुले. तुझ्या पाय जीव हटून गेला माणसाचा पटर 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 एक आता मुवाची मारतो आता बसतो पाय घरी जा तू. एखादी कोंबडा असेल तर द्या आणि जे हाय देणार रे बापू एखादी कोंबडं घरी हायच नाही म्हणते. हाय पण एकच आहे तिले देऊ का तुम्हाला देऊ आता. हा एकटीने दिले काले कोंबडे लागते बा चाल ना आपणच घेऊन जाऊ. हटगे घरचं ना जायचं. येते एक मोकट कोंबडी आहे लंगडी ज्याले भेटन मी फुकट मनी देऊन टाकतो बा त्याले. चाल बा ते आपणच पहिलं पकडून घेऊ, आपल्यालाच खावाले चल भेटते. करे चल लवकर चल. भोकाला येतो बा तुम्हाला. इथं लपवून ठेवा लागते नाही तर ते भवानी पाहिली तर आणखीन इथं लपवून ठेवा लागते नाही तर ते बुडी पाहिली तर आणखीन लागते माझ्या माग. हा एक बुडगाडपणा भलं तोंड आहे. आम्हा येतो चौका दिसत 90 होते का मामाजीची. आत्या 90 भेटली ना मामाजीची. दे माय दे इकडं हलकट बुड हा मी तर जरच टाकतो ना 5 बुड्याने आता मेलच पाहिजे. आम्हा तसं नको करू आत्याची. बुडीनं आता मस्त भाजी बनवली असेल एक नॅटी पेतोर खातो पाय. चा पोईर नॅटी दिसत ना चा पोईर कोण नेली काका तर दिसून नाही राहिली. हे आमची खेडगडी मोठी बदमाश आहे कुठं ठेवली का टाकून. हलकटा याशीन घरी ना दाबून खाशीन आता कोंबडं देतो काय तुले.
जागे खा तू खात नाही काय नाही मी चाललो घर सोडून आपलं पेन्शन घेतो ना चाललो